दर्शकांनो नमस्कार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं मी अमोल खुडे हार्दिक स्वागत करतोय। चला टाकूया नजर बातमीपत्रातील दिवसभराच्या घडामोडीवर। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमाने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। तर या होत्या आजच्या बातमीपत्रातील ठळक बातम्या। वेळ झाली आहे क्षणभराच्या विश्रांतीची। विश्रांतीनंतर बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। विश्रांतीनंतर दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अमरावती पोलीस आयुक्तालयाचं नेतृत्वविहीन अधिकाऱ्यांच्या हाती गेल्यानं अमरावती शहरावर गुन्हेगारांचं साम्राज्य वाढलंय। सीपी साहेब फक्त राजकुमार बनून आपल्याच वातानुकूलित कक्षातून ऑर्डरी सोडतात। अमरावती शहराचे त्यांना काहीच घेणं देणं नाही। परिणामी हे आपलं अमरावती शहर गुन्हेगारांचं शहर होऊन गेलंय। शहरभर गुन्हेगारी मोठ्या झपाट्याने वाढते। ही देणही पोलिसांची सोय। रविवारच्या रात्री शहरात फोफावलेल्या गुन्हेगारीचा आणखी एकदा प्रत्यय आला। अमरावती शहरातील साबनपुरा चौक येथील हॉटेलमध्ये धुडगूस घालीत असलेल्या आरोपींचा अटकाव करण्यास धावलेल्या आलम बंधूंवर 5 ते 6 आरोपितांनी प्राणघातक हल्ला चढवला। तलवारी, चाकूचे वार, हिस्ट्रीसीटर व तडीपार घोषित आरोपी उमेश आठवले व त्यांच्या 5 ते 6 सहकाऱ्यांनी अक्षरशः यावेळी साबनपुरा चौकात थैमान घातला होता। रात्री 10:30 नंतरची ही घटना होय। या घटनेत आरोपितांना समजावण्यास गेलेल्या तन्वीर आलम, मुशीर आलम आणि मसरत आलम या तिन्ही भावंडांवर उमेश आठवले व त्याच्या साथीदारांनी तलवार व चाकूचे सपासप वार केले, ज्यात काँग्रेसी पदाधिकारी तन्वीर आलम सहित तिघेही आलम बंधू गंभीर जखमी झालेत। लागलीच तिघांना रुग्णालयात हलवण्यात आलं। यावेळी रात्रीच एका खासगी रुग्णालयात दाखल मुशीर आलम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तन्वीर आलम व मशरत आलम यासह काही जखमींवर उपचार सुरू आहेत। हा जो प्रकार घडला याला पोलीस यंत्रणा व पोलीस आयुक्त राजकुमार भटकर हेच कारणीभूत मानल्या जात आहेत। महानगरातील हेच ते सावजी रेस्टॉरंट, ज्या सावजी रेस्टॉरंटमध्ये मोठा विदारक प्रकार घडला। जे पोलीस आज या चौकात उभे आहेत, याच पोलिसांनी जर आपलं कर्तव्य बजावलं असतं आणि एका हॉटेलमध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद केली असती तर तो प्रकार घडला नसता, यात तीड मात्र शंका नाही। आज या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक इकडे आहे आणि या संपूर्ण परिसर पोलीस छावणीनं व्याप्त झालेला आहे आणि याच परिसरात कित्येक अवैध धंदे चालतात, त्याकडे मात्र याच पोलीस डिपार्टमेंटचं दुर्लक्ष होतंय हे तितकंच खरं। म्हणूनच शहरात खाकीवर गुंडे भारी पडतायत। पोलिसांना माहित आहे की साबनपुरा परिसरातील एकाच परिवारातील वेगवेगळ्या भावंडांकडून सुरू करण्यात आलेल्या येथील हॉटेल्समध्ये सर्रास दारू पिली जाते। अवैध दारूचा धंदा येथून चालतो, परंतु येथूनच पोलिसांचाही धंदा चालत असल्याने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते। काही तासांपूर्वी शहरात झालेला हा प्रकार खरंच किळसवाना आहे। तडीपार आरोपी शहरात फिरतो, तो गुंडागिरी करतो आणि अशा हॉटेल्समध्ये जाऊन बसतो जिथे दारू पिण्याची कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, परंतु अशा हॉटेल्समध्ये त्यांना दारू सुद्धा दिला जातं, त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन घातलं जात नाही। त्यामुळेच गुन्हेगारांचं या अंबावती नगरात हावलं आहे आणि खाकी मतलब की फक्त नावापुरती आहे हे सिद्ध होतंय, तेही अनेक पुराव्यानिशी। हिस्ट्रीसीटर उमेश आठवले तडीपार असतानाही शहरात राजरोसपणे फिरतो, तो पोलिसांच्या आशीर्वादामुळेच। शहरातील हॉटेल्समध्ये अवैध धंदे चालतात, अवैध दारूचा महापूर वाहतो। अशा हॉटेल्समध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या युवकांच्या आरोपींच्या टोळींच्या पार्ट्या रंगतात। हे सगळं पोलिसांना माहीत आहे, तरीही पोलीस काहीच करीत नाही। पोलीस फक्त दिवाळी साजरी करण्यातच जास्त गुंग आहेत। वरून या शहराची कमान ज्यांच्या हातात आहे ते सीपी साहेब
केवळ राजकुमारासारखे ऑर्डरी सोडतात, परंतु त्या ऑर्डरी या शहरासाठी घातक ठरू लागल्यात. सीपी राजकुमार भटकर यांचे संपूर्ण नियोजनच चुकीचे आहे. त्यांची पोलिसिंग चुकीची आहे. त्यांची कॅबिनमध्येच बसून काम करण्याची पद्धतच चुकीची आहे, असे घणाघाती आरोप याच अमरावती पोलीस आयुक्तालयात कार्यरत कित्येक हेड कॉन्स्टेबल, कित्येक ASI, कित्येक API आदी करीत आहेत. आम्हाला अधिकारीच चांगला मिळाला नाही अशी खंत खुद्द पोलीस कर्मचारीच मोठ्या प्रमाणात व्यक्त करीत आहेत. यावरूनच राजकुमार भटकर यांची त्यांच्याच अधीनस्थ कर्मचाऱ्यांमध्ये किती पत आहे याचीही प्रचिती येते. पोलीस आयुक्तांच्या याच अनेक चुकीच्या धोरणांमुळे शहरात गुन्हेगारी मुंबईपेक्षा जास्त गतीने वाढते. हे जिवंत दृश्य अमरावतीत आता राजरोसपणे दिसून येत आहे. रविवारी झालेल्या मारहाणीत मुशीर आलम यांचा सावदेकर रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी त्यांची अंत्ययात्रा निघाली. तोवर पोलिसांनी तडीपार, हिस्ट्री सीटर व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उमेश आठवलेसह 4 आरोपितांना अटक केली. हेच आरोपी पोलिसांना शहरात राजरोसपणे फिरताना कधीही नाही दिसले. त्यांना पोलिसांनी अटक केली आणि तपास सुरू केला. सोमवारी जेव्हा शहर शांत होतं तेव्हा पोलिसांनीच अवघ्या क्षेत्रभरात अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात ठेवून मोठा राडा झाल्यागत भासवलं. नागरिकांना वेठीस धरून रस्ते बंद ठेवले. रविवारी झालेल्या प्रकारानंतर सोमवारची सकाळ या अमरावती शहरासाठी काही अवरत होती. सोमवारच्या सकाळपासूनच अमरावती शहरात गांधी चौकापासून ते इतवारापर्यंतचा अख्खा मार्ग पोलिसांनी बंद करून ठेवला. पोलिसांचा प्रचंड ताफा या संपूर्ण मार्गावर तैनात होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही दिसून आलं. पोलिसांनीच शहराचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न कित्येकदा केलाय आणि तसाच प्रयत्न आज झाला असं अनेक नागरिकांचं मत होतं. कारण की त्या नागरिकांना आज पोलिसांच्या असहकार्यतेचा सामना करावा लागला. पोलिसांची ही तयारी बघूनच काही युवकांची टोळी बाजार बंद करण्याची हिंमत घेऊन सरसावली होती. एकंदरीत पोलीसच अमरावती शहरातील गुन्हेगारी वाढवत आहेत, गुन्ह्यांना संरक्षण देत आहेत आणि शांती बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे गंभीर आरोप शहर पोलीस यंत्रणेवर व सीपी राजकुमार भटकर यांच्यावर होत आहेत. सोमवारी सिटी न्यूजने पोलीस आयुक्त राजकुमार भटकर यांना शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत धारेवर धरून त्यांना जाब विचारला. सिटी न्यूजच्या वस्तुस्थितीजन्य प्रश्नांवर दस्तूर खुद्द पोलीस आयुक्तही निरुत्तर झाले होते. सोमवारच्या सायंकाळी 4 वाजता पोलीस आयुक्त राजकुमार भटकर आणि आमदार सुनील देशमुख यांनी माहिती दिली की रविवारी साबनपुरा येथे घडलेल्या हत्याकांड प्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस आपली जबाबदारी नीट पार पाडित आहेत. हे उत्तर ऐकून सिटी न्यूजने शहराची वस्तुस्थितीच पोलीस आयुक्त व आमदार महोदयांपुढे मांडली. शहरामध्ये कालची स्थिती म्हणत होती की शहरात कुठलाही क्राईम पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. मग आज त्यांना आशीर्वाद आहे का? जनरलाइज स्टेटमेंट आहे तुमचं जे काय नाही, जनरलाइज म्हणजे साधी रिअल आहे नाही शहरात. आणि ह्या शहरात मी जेव्हा फिरतो तेव्हा सगळं दिसतं ना, प्रत्येक चौकात ते सगळं दिसतं. मग जे मला दिसतं ते सर्चिंग तुम्हाला काय दिसतं. सिटी न्यूजच्या या खड्या सवालांपुढे दस्तूर खुद्द पोलीस आयुक्तही निरुत्तर झाले होते. शहरातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ व कुचकामी पोलीस यंत्रणा याचा आखोदेखा हाल सिटी न्यूजने पोलीस आयुक्तांपुढे ठेवला व त्यावर खडा जाबही विचारला. नागपूर येथे पोलीस स्टेशन ही त्याची कंपाऊंड वॉल, त्या कंपाऊंड वॉलच्या बाजूला कशा काय गंजा करतो सर? आता इतकं तर पोलीस मला काढू शकतात ना. कंपाऊंड वॉलच्या बाजूला पोलिसांच्या सुरक्षा भिंतीच्या बाजूला हे नाही मग समजू शकत. नाही, अशा या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या. असं आहे की पोलीस प्रशासन कालपर्यंत एकदम सुव्यवस्थित आहे असं कोणीच म्हणणार नाही. पण ते लक्षात आणून दिल्यानंतर जर कारवाई होत नसेल तर तसं आपण होऊ द्यायचं नाही. असं तो माणूस ते सिअर व्हॅन पाण्याची पाऊच घेऊन आले तिथे त्या सायन्स प्रोग्रामवर 12 पाऊच आणले. उमेश कोतवालीची गाडी सिआर मोबाईल नंबर 7 पाण्याची पाऊच गाडी केली तर मग आता त्या गाडीचा वापर सर मी त्यांना दर्जा दुकानातून पार्सल घेताना पाहिलं. गाडी खाती हे सुद्धा तुमचीच आहे त्या मी हाकललंच होती की तू मी हाकललं.
मी आल्यापासून तुम्हाला सगळ्यांना माझ्या मोबाईल नंबर तुम्हाला जे काय वाटतं ते मला फोन करा आणि सांगा मला. शहरात फिरणाऱ्या CR मोबाईल व्हॅन्स नेमके कर्तव्य काय करतात हे सुद्धा यावेळी विचारले गेले. शहरात कुठे काय होतंय हे पोलिसांना कसं कळत नाही याचं साधं समाधानकारक उत्तरही पोलीस आयुक्त राजकुमार साहेब देऊ शकले नाही. कायद्याचा आता धाकच राहिलेला नाही अशी पुष्टी यावेळी राजकुमार साहेबांनी एखादा राजकुमार बोलावा तशी जोडली, जी काही केल्यापासून पडत नाही. ते केले नाही पाहिजे. पूर्वी माणसाला नुसतं बोललं तरी धाक असायचं. गावात एक पोलीस गेला तरी अख्खं गाव काय करायचं. आज तशी परिस्थिती राहिली नाही. त्याचं कारण कायद्याचा धाक राहिला. तुम्हाला वाटतं की पोलिसाचा धाक राहिलेला आहे. कायद्याच्या जबाबदार व्यक्ती जर कायद्याची भाषा राहिला नाही असं म्हणेल तर मग कायद्याचा धाक नाही. मी खरं सांगतो तुला, आता हे जे तडीपार लोक आहेत, तडीपार लोकांना पकडतो आम्ही 142 करतो, ते सुटतात परत येतात. अमरावती शहराची जबाबदारी CP राजकुमार साहेब पेलू शकत नाही. ते या शहरातली वाढती गुन्हेगारी थांबवू शकत नाही. ते या शहरातील ट्रॅफिकही सुधारू शकत नाही ना ते त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकरवी काम करून घेऊ शकतात. पोलीस आयुक्त म्हणून राजकुमार साहेबांची भूमिका हे स्पष्ट करत आहे. हे विशेष. आता लोकप्रतिनिधी व जनतेनेही यांना जाब विचारावा. बातमीपत्रात आता वेळ आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. सगळ्यांचेच लक्ष लागून असलेली गौरीपुरा वार्डाची पोटनिवडणूक सोमवारी झालेल्या मतगणनेनंतर संपन्न झाली. थेट गल्लीतून दिल्लीवर प्रहार या वार्डाच्या पोटनिवडणुकीत झाला आणि रविवारी मतदान संपन्न झालं. सोमवारी 2 फेरीत मतमोजणी झाली आणि या वार्डाच्या नव्या नगरसेविका म्हणून खोडके गटाच्या मिल्कीस बानो यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. या निवडणुकीत काँग्रेससह अन्य उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. शहरातील गवळीपुरा प्रभागाच्या एका नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेली पोटनिवडणूक सोमवारी झालेल्या मतमोजणीने संपन्न झाली. या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. 11 महिन्यांपेक्षा कमी कार्यकाल, नवीन नगरसेविकेचा कार्यकाल हा 11 महिन्यांपेक्षाही कमी आहे. हे पद महिला राखीव होतं. जेव्हापासून या गवळीपुरा वॉर्ड पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या आधीपासूनच या पोटनिवडणुकीसाठीचं वातावरण तापलं होतं. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळीही या वार्डात चांगलीच रंगली. गल्लीतून थेट दिल्लीवर कठोर शाब्दिक प्रहार झाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. राजनीती, द्वेषनीती, कूटनीती अवलंबल्या गेली. इतकंच काय तर रविवारच्या मतदानादरम्यानही मारहाण, शिवीगाळ, मतदान केंद्रावर गोंधळ, आचारसंहितेच्या उल्लंघनाचे खटले दाखल असे कित्येक प्रकारही या निवडणुकी दरम्यान घडले आणि सोमवारी या सगळ्यांचा अखेर मतमोजणीने झाला. सोमवारच्या सकाळपासून मतमोजणी सुरुवात झाली. 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत बिल्किस बानो यांना 661 मतं मिळाली तर आसिया अंजुम यांना 1224 मतं मिळाली. काँग्रेसच्या खातून बी यांना पहिल्या फेरीत 570 मतं, शाहीन बानो यांना 31 मतं मिळाली. पहिल्या फेरीत 12 मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार नोटा वापरला. पहिल्या फेरीत आसिया अंजुम प्रथम क्रमांकावर होत्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीत बिल्किस बानो यांना 1151, आसिया अंजुम यांना 285, खातून बी यांना 312, शाहीन बानो यांना 152 मतं मिळाली. पहिल्या व दुसऱ्या फेरीतील मतांची बेरीज केली असता खोडके गटाच्या बिल्किस बानो यांना 1509 इतकी सर्वाधिक मतं मिळाली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी बिल्किस बानो यांना या वॉर्डाच्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून घोषित केलं. एक मिनिट आंटी इधर देखना. थँक्यू. अमरावती महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये वार्ड नंबर 26 ब प्रकाराची जागा होती. त्याची निवडणूक आपण घेतली होती. त्या निवडणुकीची मतगणना आज झाली आणि बिल्किस बानो
या सर्वाधिक मते घेऊन या निवडणुकीमध्ये त्या पदासाठी रितसर निवडून आले आहेत. या विजयाचा भव्य जल्लोष वराड विकास मंचच्या कार्यालयावर करण्यात आला. विजयी उमेदवार बिल्किस बानो यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. वॉर्ड विकासाचं आश्वासन त्यांनी यावेळी सगळ्यांच्या साक्षीने दिलं आहे. गोलीपुरा के तमाम मेरे नौजवान अंसार नगर, रतनगंज, आजाद नगर, भारतीपुरा, चांदनी चौक और गोलीपुरा, रतनगंज तमाम नौजवान और बुजुर्गों का इस्तेकबाल करता हूं और अभिनंदन करता हूं कि वाकई में इन्होंने हमारे गोलीपुरे के नौजवान और बुजुर्गों ने अपनी दुआओं से अच्छी मेहनतों के साथ में ये जो जीत है तो ये हमारे नौजवानों की गोलीपुरा से लेकर अंसार नगर, आजाद नगर, रतनगंज तमाम लोगों की जीत है। ये हमारे सर पे जिन्होंने हाथ रखा बगैर किसी प्रचार के, बगैर किसी सभा के हमारे लोगों ने हमें जीत के लाया। इंशाल्लाह हमारे लोगों के जो वादे हैं वो पूरा होंगे। रुके विकास, जिन लोगों ने जो विकास रोका था, आज जो विकास मेरे माध्यम से और बिल्किस बानो हमजा खान जो हमारी रिटायर्ड शिक्षिका है, इंशाल्लाह उनके माध्यम से विकास पूरा होगा। और ये बधाई का जो सेहरा है, ये मुबारकबाद का सेहरा है तमाम गोलीपुरा से लेकर अंसार नगर नौजवान और बुजुर्गों के साथ है। इनकी दुआओं की वजह से हमारी जीत हुई है। इंशाल्लाह हम पूरे उनके काम में खरे उतरेंगे। मैं तमाम को मुबारकबाद पेश करूँ। सोमवारी पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भातकुली पंचायत समितीमध्ये रवी राणा यांनी आपल्या युवा स्वाभिमानचा झेंडा फडकवून सेना भाजपचा सफाया केला. तिवसा पंचायत समितीतूनही सेना भाजप हद्दपार झाली आहे. येथेही काँग्रेसनं बाजी मारली आहे. एकीकडे देशभरात भाजपाची लाट आहे असे म्हणणारे आता असे म्हणण्या पहिले जरा विचारच करतो. कारण नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा व सेना विशेष प्रभाव दाखवू शकलेली नाही. अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला पराजयाचा मार्ग बघावा लागला. इतकेच काय तर गृहराज्यमंत्री पाटील वलगावचे, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे अमरावतीचे, भाजपाचे स्थानिक आमदार इतकं सगळं असतानाही भातकुली पंचायत समितीची सत्ता भाजपाला मिळवता आली नाही. या उलट आमदार रवी राणा यांनी आपल्या स्वाभिमानच्या झेंड्याखाली 10 उमेदवार विजयी करून दाखवले. युवा स्वाभिमानच्या या दणदणीत विजयाचा जल्लोष करून आनंद सोमवारी साजरा झाला. भातकुली नगरपंचायत या ठिकाणी स्वाभिमानला 10 सीटा मिळालेल्या आहेत. हारणीमध्ये 9 सीटा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी आणि स्वाभिमान मिळून. आणि आज खऱ्या अर्थानं भातकुलीचा विकास बघून भातकुलीच्या जनतेने हा विकासाला बघून एक मेजॉरिटीचा कौल या निवडणुकीमध्ये दिलेला आहे. नक्कीच मी भातकुली वासियांचे, सगळ्या कार्यकर्त्यांचे, काही विविध पक्षांच्या नेत्यांचे ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष सपोर्ट केला त्यांचे सगळ्यांचे, स्वाभिमानच्या शिलेदारांचे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि आणखी नगरपंचायतच्या माध्यमातून इतिहासामध्ये पहिली नगरपंचायत वर स्वाभिमानचा झेंडा फडकला हे सगळ्यात महत्त्वाची आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की पहिल्यांदा नगरपंचायत झाली, पहिल्याच नगरपंचायतमध्ये स्वाभिमानचा झेंडा फडकला. हे आमच्यासाठी अत्यंत म्हणजे आनंदाची बाब आहे. नक्कीच आम्ही या नगरपंचायतच्या माध्यमातून सर्वांगीण विकास, अंतर्गत रस्ते, नाल्या, घरकुलचे प्रश्न, बीपीएल कार्डचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, जे अंतर्गत वार्डामध्ये जे जनतेची समस्या आहे त्या सगळ्या निकाली काढून नक्कीच या पूर्ण सत्तेचा विकासासाठी वापर करू. ज्या विरोधकांनी गोंधळ केला त्या विरोधकांनाही आम्ही सांगणं आहे की जनतेच्या या मताच्या अधिकारामध्ये कुठलाही गोंधळ जनता सहन करत नाही. जो विकास करते त्याच्या पाठीशी जनता राहते. एवढी मोठी झापड विरोधकांना जनतेच्या माध्यमातून मिळालेली आहे. रवी राणा यांच्या कर्तबगारीपणाची ही झलकच मानली जात आहे. जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीवरही भाजप सेनेने बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. येथे काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं आणि
सत्ता आपल्याकडे खेचून ठेवली. एकंदरीत अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेनेला यश मिळू शकलेलं नाही. बहुतांश ठिकाणी सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेरच मिळालाय. शहरातील जिल्हास्तरीय रुग्णालयातील इमारतीची मोठी व्यथा आहे. येथील इमारत तयार होऊन महिने लोटून गेलेत, परंतु अजूनही येथे पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही. शहरातील जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या हत्तीरोग विभागाची दैनावस्था पुढे आली आहे. येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नाही. महिने लोटून गेले, हे काम पूर्ण झालंय, परंतु बांधकाम विभागाला अजूनही पाण्याची पाईपलाईन टाकण्याची सवड मिळालेली नाही. दुसरीकडे येथील कर्मचारी वर्ग पाण्याविना हैराण झालाय. आमच्या इथे 1-1.5 महिन्यापासून काम सुरू झालं आहे आणि आमच्या तिन्ही ऑफिसचे पाण्याचे पुरे नळाचं कनेक्शन तोडून यांनी आजपर्यंत जोडलेलं नाही आहे. आम्हाला पाण्याची खूपच टंचाई होऊन राहिली आहे. आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही ऑफिसमध्ये आणि आम्हाला बाथरूमला जायला पाणी नाही, काहीच नाही. आमच्या यांनी ताबडतोब लेख वाचवा सून जगवा या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच टाउन हॉल येथे पार पडलं. या कार्यक्रमातून प्रेरक संदेशाचं प्रसारण अलगद झालं. सोनउमरा मैत्रीच्या मृदुगंधाचा या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक डॉक्टर अनुराधा वराडे आणि त्यांच्या 50 मैत्रिणींनी केलं. नुकतंच हे आयोजन लेख वाचवा सून जगवा या घोषवाक्याखाली टाउन हॉल येथे संपन्न झालं. या कार्यक्रमात सादर झालेल्या जिवंत प्रयोगाने प्रेरक संदेशाचं प्रसारण केलं. अनेकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. चला बघूया आजचा कार्टून कोणा. बघूया की आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलं. एक नजर हवामानाच्या अंदाजावर. सोमवारी शहराचं कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. मंगळवारी शहराचं कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. तर दर्शकांना हे बातमीपत्र आता एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. चला वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7. आमचा पत्ता सिटी न्यूज चॅनल कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर अमरावती. आमची वेबसाईट www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 न्यूज चॅनल सिटी न्यूज. नमस्कार.